रामकृष्ण हरी मंडळी, मी रवींद्र कांबळे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला घेऊन चालत आहे पंढरीच्या वारीला। जन्मा येऊन एकदा तरी करावी पंढरीची वारी अशा या पांडुरंगाच्या भेटीसाठी आज महादेवकाचे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते तसे महिला मंडळ या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही तिकडे चाललेलो आहोत। पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इतर काही ठिकाणी करू। आमच्या या प्रवासासाठी या बसची सोय शेतकरी कामगार पक्षाच्या डॅशिंग नेत्या चित्रलेखा पाटील श्री चिवताई यांनी याची सोय केलेली आहे आमच्या बसची। तसेच जेवणाचा जो काही भोजनाचा कार्यक्रम होईल त्याची सोय यशवंतदादा शिंदे यांनी केलेली आहे। तसेच सर्व नियोजन आमचे डॅशिंग नेते कार्यकर्ते राजदादा जोशी यांनी केलेले आहे। तत्पूर्वी आम्ही आता श्री बल्लालेश्वर या गणरायाचे दर्शन घेऊ। पालीच्या बल्लालेश्वराचं आम्ही दर्शन घेऊ थोड्या वेळात। रामकृष्ण हरी। बाळ भक्ता लागे तुझी आसरा पालीच्या बालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव बाळ भक्ता लागे तुझी आसरा पालीच्या बालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव दुर्गेचा पुत्र ह्या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही। दुर्गेचा पुत्र ह्या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही। सभा मंडपात भव्य गाभारा मूषकाच्या हाती मोदक हारा धुंदाधुंदी विनायक नामक अवतारा पालीच्या बालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव बसून नाचताना काय कधी
आम्ही पंढरपुरामध्ये आता पोचलेलो आहोत। आज 2 ऑगस्ट 2024 शेतकरी कामगार पक्षाचा 77वा वर्धापन दिन सोहळा आज या विठुरायाच्या नगरीमध्ये साजरा होत आहे। त्यासाठी आम्ही रोहा तालुक्यातून महादेवकर या गावातून आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते महिला वर्ग इथे या कार्यक्रमासाठी हजर झालेलो आहोत। आमच्या रोहा तालुक्यातून मुरुड तालुक्यातून अलिबाग, पेन, पनवेल, उरण या भागातून हजारो गाड्या, लाखो जनसमुदाय या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षावर निष्ठा ठेवून या पंढरपुरामध्ये या कार्यक्रमासाठी एवढे जनसमुदाय हा जमलेला आहे। लाल झेंड्याचा आवाज आला, लाल क्रांतीचा हा वाघ आला, लाल झेंड्याचा आवाज आला, लाल क्रांतीचा हा वाघ आला।